पालघर जिल्ह्यामधल्या 3 नगर परिषद आणि एका नगरपंचायतसाठी मतदान प्रक्रियेला आज सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की मी आता पालघरच्या श्री सेतू कदम प्राथमिक माध्यमिक विद्यालय या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जवळपास 3 बूथ केंद्र आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाला जे आहे ही सुरुवात झालेली आहे आणि मतदार जे आहेत हे या ठिकाणी मतदान करताना आपल्याला मतदान केंद्रामध्ये पाहायला मिळत आहेत। एकूणच जर बघितलं तर या पूर्ण जिल्ह्यामध्ये 1,16,660 मतदार हे 125 मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि पालघरमध्ये या ठिकाणी जे आहेत एकूण 56 मतदान केंद्र असून पालघर या ठिकाणी 55,727 मतदार जे आहेत हे पालघर नगर परिषदेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर डहाणू नगर परिषदेमध्ये एकूण 41 बूथवरती 38,693 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर वाडा नगर परिषद पंचायत समितीमध्ये 17 बूथ असून 12,893 मतदार, तर जव्हार नगर परिषदेमध्ये 11 बूथवरती 9,347 मतदार जे आहेत हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आपण जर बघितलं तर सकाळच्या वेळेमध्ये जर या ठिकाणी पूर्ण मतदार जे मतदान केंद्रावरती रांगेमध्ये उभा राहून या ठिकाणी मतदान करताना पाहायला मिळत आहेत। पालघरमध्ये जवळपास भाजपाचे कैलास म्हात्रे, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उत्तम घरत आणि महाविकास आघाडीचे उत्तम पिंपळे अशी तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे डहाणूमध्ये सुद्धा भाजपाचे भरत राजपूत आणि शिवसेनेचे राजू माची यांच्यामध्ये थेट लढत होत आहे। एकंदरीत आजच्या या सर्व मतदान प्रक्रियेमध्ये या ठिकाणचा मतदार राजा नेमका कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकतो हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।